नाशिकमध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे। सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रामकुंड परिसरातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी लागलंय। नाशिकमधील पुराची पातळी मोजण्यासाठी या मारुतीच्या मूर्तीला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। नदीपात्रातील वाढती पाणी पातळी पाहता प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। पण पाहतोय आता नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत या नदीचं पाणी आलंय। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे थेट नाशिकमधून आपल्याला तिथली परिस्थिती दाखवणार आहेत। अभिजित, गोदा घाटावरची आत्ताची दृश्य मी तुम्हाला दाखवतो। नाशिक शहराच्या वरच्या भागामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरीच्या नदी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना बघायला मिळते। दुतोंड्या मारुती की ज्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलं, त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या काहीसं खालीपर्यंत आता गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। जवळपास नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास त्र्यंबकेश्वरमध्ये मागच्या 24 तासामध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सोबतच नाशिकच्या वरच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आणि परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सकाळपासून सातत्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। गोदा घाटाचा सगळा परिसर असेल, रामकुंडाचा सगळा परिसर आहे तो पूर्णपणे आता गोदावरीच्या पाण्याने व्यापून गेलेला आपल्याला बघायला मिळतोय। अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी काही पर्यटकांकडून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आता नागरिकांना येण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला आहे। कुणालाही आता गोदावरी नदी किनारी आपण पाहतोय आता गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने सकाळपासून वाढ होतीये। कालही दिवसभर नाशिकमध्ये पाऊस झालेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलेलं आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आलेला आहे।